तुम्हाला माहीत आहे का, सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यात आहे. भारताच्या एकात्मतेचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व केल्यामुळे पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे संबोधले जाते. याच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बांधकामामागील इतिहास पाहूयात. पुतळ्याची कल्पना सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने मांडली होती, विशेषतः जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. स्वतंत्र भारताच्या संस्थापकांपैकी एक सरदार वल्लभभाई पटेल यांचा सन्मान करण्याचा या प्रस्तावाचा उद्देश होता, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अनेक ठिकाणांचा विचार केल्यानंतर सरकारने पुतळ्यासाठी नर्मदा नदीवरील साधू बेट हे बेट निवडले. निसर्गरम्य सौंदर्य आणि मोक्याच्या दृष्टीने हे ठिकाण निवडले गेले. पुतळ्याचे बांधकाम 31 ऑक्टोबर 2013 रोजी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 138व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आले. हा प्रकल्प लार्सन अँड टुब्रो या भारतीय बहुराष्ट्रीय बांधकाम कंपनीने राबविला. पुतळ्याची रचना भारतीय शिल्पकार राम व्ही सुतार यांनी तयार केली होती. यात सरदार पटेल यांना चालण्याच्या मुद्रेत चित्रित केले आहे, जे भारताच्या एकात्मतेकडे त्यांच्या वाटचालीचे प्रतीक आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांकडून निधी मिळाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अधिकृतपणे 31 ऑक्टोबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त झाले. हा पुतळा 182 मीटर 597 फूट उंचीवर उभा आहे, म्हणूनच जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची ओळख आहे. उद्घाटन झाल्यापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे, जे संपूर्ण भारतातून आणि परदेशातून पर्यटकांना आकर्षित करत आहे. आजूबाजूच्या परिसरात पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि इतर पर्यटन सुविधांच्या बाबतीत लक्षणीय विकास झाला आहे. एकंदरीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि या प्रदेशातील पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक महत्त्वाचा उपक्रम आहे. अशाच माहितीपूर्ण आणि मजेदार गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.